नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 नोव्हेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, हेमंत ऋतू आहे, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची विद्या आहे, नक्षत्र रोहिणी आहे, योग शिवा आहे, दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतिल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:57 ते 4:19 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:48 ते 12:36 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:19 ते 5:42 आणि यमगंडा काळ दुपारी 12:12 ते 1:34 असणार आहे. राहू काळ आणि यमगंडा काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर युतियोग करणार आहे, शनीबरोबर केंद्रयोग करणार आहे, बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी रवी आणि हर्षलचा प्रतियोगसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे, अष्टमातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे, लाभातल्या शनीबरोबर केंद्रयोग करणार आहे. आजच्या दिवशी द्वितीयातला हर्षल आणि अष्टमातला हर्ष रवी यांचा प्रतियोगसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील आर्थिकदृष्ट्या. काही चांगले आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या संधीसुद्धा आजच्या दिवशी येऊ शकतील. याचप्रमाणे तुमचे खर्चसुद्धा थोडेफार वाढतील. महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, शारीरिक दुखापतीचे प्रसंग येणाऱ्या 2 ते 3 दिवसात येऊ शकते. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस मात्र आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे, सप्तमातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे आणि दशमातल्या शनीबरोबर केंद्रयोगसुद्धा करणार आहे. तुमच्याच राशीतला हर्षल आणि सप्तमातला रवी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. तुमचा आत्मविश्वास, धैर्य आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा दिसून येईल. महत्त्वाचं म्हणजे भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभेल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण तुमच्या काय इच्छा अपेक्षा असतील त्यासुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील किंवा त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे, भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातल्या हर्षल आणि षष्ठातला रवी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं तणावाचा आजचा जो दिवस आहे तो जाणवू शकेल. छोट्या मोठ्या गोष्टीचे ताणतणाव येऊ शकतील. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना किंवा त्या संदर्भातली कामं करण्याकडे तुमचा आजच्या दिवशी कल राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये
तणावाचा जो संदर्भ आहे तो जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं, निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या शनीबरोबर केंद्रयोग करणार आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे लाभातला हर्षल आणि पंचमातला रवी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी आहे. खास करून आजच्या दिवशी उत्तम लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे आधी काही तुमचे लाभ अडकलेले असतील, विलंब होत असेल तर ते आजच्या दिवशी मिळू शकतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील, त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळतील. थोडंसं आरोग्याच्या तक्रारी डोक्यावर करू शकतील. गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोक्यावर काढण्याची शक्यता येणाऱ्या 2 ते 3 दिवसात बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दशमातला हर्षल आणि चतुर्थातला रवी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घडामोडी समोर येऊ शकतील. एक्स्ट्रा इन्कमच्या संदर्भामध्ये काही चांगल्या संधी मिळू शकतील. जरूर त्याचा लाभ घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये फिरणं वगैरे होऊ शकेल. महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर मतवैचित्र सारख्या काही गोष्टी होऊ शकतील. घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे किंवा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या षष्ठात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. तृतीयातला रवी आणि भाग्यातला हर्षल हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहेत. आजचा दिवस अतिशय उत्तम आणि शुभफलदायी असा असणार आहे. भाग्याची साथ उत्तम लाभेल. जी कामं हाती घ्याल सहजपणे हातावेगळे करू शकाल. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय उत्तम दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र थोडंसं फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस जाणवेल. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं विलंबाने पूर्ण होतील. त्यामुळे थोडंसं स्ट्रेस जाणवू शकेल. आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. अष्टमातला हर्षल आणि द्वितीयातला रवी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहेत. आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. मात्र अनपेक्षित काही लाभ आजच्या दिवशी निश्चित मिळतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. धावपळ होणार नाही याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. इझी मनीच्या मागे जाऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे.
चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. याचप्रमाणे सप्तमातला हर्षल आणि तुमच्याच राशीतला रवी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही अनपेक्षित लाभ सुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्याचा पर्यवसन टोकाचं होऊ शकेल. थोडीशी काळजी घ्या आणि स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. याचप्रमाणे षष्ठातला हर्षल आणि व्ययातला रवी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहेत. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे शारीरिक दुखापतीचे प्रसंग येणाऱ्या 2 ते 3 दिवसात होऊ शकतील. या संदर्भात अलर्ट राहणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. पंचमातला हर्षल आणि लाभातला रवी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहेत. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि उत्तम असणार आहे. भाग्याची साथ चांगली लावेल. कुठल्याही कामाची सुरुवात जर करायची झाली तर आजचा दिवस अतिशय उपयुक्त आणि योग्य असा आहे. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये ज्या गर्भवती महिला आहेत मकर राशीच्या त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. ज्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि द्वितीयातल्या आणि तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. चतुर्थातला हर्षल आणि दशमातला रवी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. थोडं काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. तृतीयातला हर्षल आणि भाग्यातला रवी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहेत. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. काम करण्याचा उरक आजचा तुमचा दांडगा राहील. तुमची कामं सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुणावे. फिरणं वगैरे जास्त वेळ ट्रॅव्हलिंगशी संबंधित गोष्टी जास्त प्रमाणात होऊ शकते. या संदर्भात काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, वादविवाद यापासून लांब राहणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र जरी धकाधकीचा असला तरी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 नोव्हेंबर
2024 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.